नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. 3 दिवस झाले पुण्यामध्ये चालू होतं कंटिन्यू पाणी. आज झालेलं आहे पाणी बंद. तर आपण बघणार आहे की बा इंद्रायणी नदीला किती पूर आलाय. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो की 3 दिवसानंतर पाणी थांबल्यावर लोक घराच्या बाहेर निघालेले आहेत आणि रस्त्यावर किती पाणी साचलं आहे. तर रस्त्याच्या एका बाजूला आता जशी की नदीच साचलेली आहे. तर मित्रांनो, आपण नदीच्या काठी आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की दुरून किती पूर आलाय तर इंद्रायणी नदीला. नदीच्या काठी एवढा पूर आलाय मित्रांनो की इथे डायरेक्ट पोलीस बंदोबस्त केलेला आहे. इथं भाविक भक्तांची गर्दी पण जमलेली आहे. आता आषाढी एकादशी निमित्त पालखी पण आलेल्या आहेत. 3 दिवस एकसारखं पाणी चालू होतं मित्रांनो. तो बघून घ्या किती पूर आलाय तर नदीला. मित्रांनो, पाणी इथपर्यंत आलेलं होतं. तर मित्रांनो, आपला पूर वगैरे पाहून झालेला आहे आणि आपण चाललो होतो रूमवर. आषाढी एकादशी निमित्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं मुख्य द्वारपाग इथे सजवलेलं आहे. तर आणि साईडचा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे.